आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कसं साऊथ इंडियामध्ये प्रॉपर पांढरी सॉफ्ट इडलीचं बॅटर बनवलं जातं आणि काय त्याचं परफेक्ट रेशो असतं, काय टिप्स आणि ट्रिक्स असतात. तर संपूर्ण व्हिडिओ वॉच करा, कारण मी खूप टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. नेहमी इडलीचं बॅटर बनवताना जे प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर चला बनवूया हॉटेल स्टाईल सॉफ्ट फ्लफी स्पॉन्जी व्हाईट आणि परफेक्ट इडली. तर इडलीचं बॅटर बनवण्यासाठी आज आपण इथे रेशनच्या तांदळाचा वापर करणार आहे. तुम्ही कोणत्याही तांदळाचा वापर इथे करू शकता. तर इडली बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण तयार करूया इडलीचं परफेक्ट बॅटर तयार करण्यासाठी आपण इथे रेशनच्या तांदळाचा वापर करणार आहोत. तुम्ही इडली राईस जे मिळतं ते पण घेऊ शकता. इथे आपण 3 ग्लास तांदूळ घेणार आहोत. तर मेजरमेंटसाठी तुम्ही कोणतेही ग्लास, कप किंवा वाटीचं प्रमाण सेट करा, त्यानेच सगळे आपण प्रमाण घ्यायचं आहे. आता त्याच ग्लासच्या मापाने आपण 1 ग्लास इथे उडीद डाळ घेतलेली आहे. उडीद डाळ पण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि तांदूळ जे आहे ते आपण 4 ते 5 वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. जोपर्यंत हे तांदळातलं पाणी जे आहे ते व्हाईट ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत तांदूळ जे आहे ते स्वच्छ आपण धुवून घ्यायचं आहे. आणि उडीद डाळही आपण 2 ते 3 वेळा छानशी धुवून घेतलेली आहे. आता तांदूळ आपण छानसे धुवून घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचं आहे. पाणी जे आहे ते भिजेल त्याच्यापेक्षाही थोडंसं दुप्पट पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, कारण त्यामुळे आपले तांदूळ आणि डाळ हे आहेत छानसे भिजले जातील. तर याच्यामध्ये उडीद डाळीमध्ये आपण 1 चमचा मेथीदाणा टाकलेला आहे. मेथीदाण्यामुळे आपलं पीठ जे आहे ते फर्मेंटेशनला मदत होतं. तर साधारणतः 4 ते 5 तासासाठी आपण हे भिजत ठेवलेलं होतं. ओव्हर सोक करू नका, कारण ओव्हर सोक केल्यामुळे इडली जे आहे ते फ्लॅट होते. तर इथे आपण 1/4 कप इतकं म्हणजेच अर्धी वाटी आपण पोहे घेतलेले आहेत. पोहे छानसे धुवून घेतलेले आहेत आणि हे आपण साईडला ठेवूया, तोपर्यंत हे हलकेसे भिजलेही जातील. आता डाळ वाटून घ्यायची आहे आपण. तर डाळीतलं पाणी आपण फेकून द्यायचं नाही आहे, तर ती डाळ वाटत असताना आपण या पाण्याचा वापर करायचा आहे. तर थोडं थोडं पाणी घालत आपण डाळ ही वाटून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ ओतून घेतली आहे आपण आणि हे इतकं बारीक करायचं आहे आपल्याला, इतकं स्मूथ, जशी मेन असतं ना आपलं मेनासारखं एकदम स्मूथली आपण हे बॅटर डाळीचं आपण वाटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकताय. हे अशा पद्धतीने एकदम स्मूथली आपण डाळ जी आहे ती वाटून घेतलेली आहे. तर ही डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि राहिलेली डाळ पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच आपण भिजवलेले पोहे जे आहेत ते पण टाकायचे आहेत. आणि आधी जशी आपण डाळ मौसूत वाटून घेतली होती त्याच पद्धतीने डाळ वाटून घेतलेली आहे आणि हे पण आपण भांड्यामध्ये काढून घेऊया. आता तांदूळ बारीक करायचं आहे आपण. तर तांदळातलं पाणी जे आहे ते सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे भिजवलेलं तांदळाचं पाणी जे आहे ते आपण वापरणार नाही आहोत, कारण या पाण्यामुळे आपली इडली जी आहे ना ती पिवळसर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पाणी जे आहे मी एका भांड्यामध्ये वेगळं काढून घेते. तर हे पाणी जे आहे तुम्ही फेकून न देता तुम्ही हेअर वॉशसाठी वापरू शकता. या झाडांना पण हे पाणी आपण घालू शकतो. तर हे पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता तांदूळ पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर हे तांदूळ जे आहे ते आपण एकदम बारीक वाटून घ्यायचं नाही आहे. तर तांदळाची कन्सिस्टन्सी आहे ना ती अशी रवाळ आपण अशी वाटून घ्यायची आहे. जसं पीठ म्हणजे उडीद डाळीचं पीठ जे आहे ते आपण एकदम मऊसूत वाटून घेतलं आहे, तशा पद्धतीने आपण हे वाटायचं नाही आहे. तर एकदम असं रवाळ म्हणजे हाताला असं रवाळ कण चिटकतील अशा पद्धतीने आपण हे तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे. तर हे तांदूळ आपण बारीक करून घेतलं आहे, ते पण आपण उडीद डाळीच्या पिठामध्ये टाकून घेऊया आणि उरलेले तांदूळ पण अशाच पद्धतीने रवाळ कन्सिस्टन्सीमध्ये आपण वाटून घ्यायचं आहे. आणि हे पीठ आपण उडीद डाळीच्या पिठामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर साधारणतः 3 ते 4 मिनटासाठी आपण डाळ आणि तांदूळचं पीठ जे आहे ते एकत्र असं मिक्स करून फेटून घ्यायचं आहे, म्हणजे छानसं हे मिक्स होईल. आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता हे पीठ आपण काय करायचं आहे, साधारणतः 8 तास तरी तुम्हाला हे भिजून ठेवायचं आहे किंवा ओव्हरनाईटसाठी तुम्ही हे भिजत ठेवलात तर खूपच छान. म्हणजे पीठ आहे ना खूप छानसं फर्मेंटेशन होईल आणि इडली आपली एकदम फ्लफी व्हायला मदत होते. तर इथे मी ओव्हरनाईटसाठी हे पीठ ठेवलेलं होतं आणि पीठ तुम्ही पाहू शकता किती छान फर्मेंटेशन झालेलं आहे. अगदी जाळी सुटते ना, अगदी तशा पद्धतीने हे पीठ दिसत आहे. तर आता याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. तर एकदम असं गरा न फिरवता हलक्या हाताने आपण हे मीठ जे आहे ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपलं इडलीसाठीचं अगदी रेडी झालेलं आहे. तर याच्या इडल्या आपण लावून बघूयात कशा होतात इडल्या, हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे
तर त्याच्यामध्ये हे इडलीचं पीठ आपण टाकून घेऊया आणि हे आपण स्टीमसाठी आपण ठेवून द्यायचं आहे. तर स्टीमिंगसाठी पण आपण इथे काळजी घ्यायची आहे. तर 10 मिनटापेक्षा जास्त आपण हे स्टीम नाही करायचं, नाहीतर इडली जी आहे ना जास्त हार्ड होते. त्यामुळे 10 मिनटं परफेक्ट टायमिंग आहे. इडली मस्त अशी स्टीम होते. तर 10 मिनटं झालेली आहेत. इडली आपली तयार झालेली आहे. आता मी इथे तुम्हाला इडल्या काढून दाखवते आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल की इडल्या आपले किती पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत. आणि हे पहा, हे असं इतकं सुंदर, जसं आपण बाहेरून आणतो ना इडल्या, जशा पांढऱ्या लुसलुशीत दिसतात ना, अगदी त्याचप्रमाणे हे इडल्या झालेल्या आहेत. मी तुम्हाला इथे काढूनही दाखवते, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की हे किती परफेक्ट झालेलं आहे. इथे पहा, खूपच मस्त. मी जसं हातामध्ये घेतली आहे ना, मला एकदम सॉफ्ट आणि स्पंजी असं हे फील होतं आहे. आणि मी इथे तोडून पण दाखवली आहे तुम्हाला. तर इथे तुम्हाला तोडताना असं कळत असेल की हे आतून किती छानसं जाळीदार अशी स्पॉन्जी इडली झालेली आहेत. तर अशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्हीही अगदी घरच्या घरी साऊथ इंडियनसारख्या एकदम परफेक्ट इडलीचं बॅटर बनवू शकता. तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडलाच असेल तर रेसिपीला प्लीज एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसोबतच प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.